महाराष्ट्र की सियासत में लगातार झटके पर झटके खा रहे उद्धव ठाकरे के लिए एक और बुरी खबर सामने आई है। मुंबई में सैकड़ों कार्यकर्ताओं ने उद्धव ठाकरे की पार्टी का साथ छोड़कर शिंदे गुट की शिवसेना में शामिल हो गए हैं। आपको बता दें कि जब से असली शिवसेना हाथ से गई है तब से ही उद्धव ठाकरे के नेता एक एक कर उनका साथ छोड़कर शिंदे गुट की शिवसेना में जा रहे हैं। कुल मिलाकर लोकसभा चुनाव से पहले मुंबई में शिवसेना यूबीटी की मुश्किलों में एक और इजाफा हुआ है। बोरिवली पूर्व व्यापार संघ के अध्यक्ष शैलेंद्र सिंह ठाकुर और अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता शिवसेना शिंदे गुट में शामिल हो गए हैं। मागाठाणे विधानसभा क्षेत्र के विधायक प्रकाश सुर्वे के इन सभी कार्यकर्ताओं को शिवसेना में शामिल कराया गया। उबाटा गटाचे आमचे शैलेंद्र ठाकूर गेली कित्येक वर्ष त्यांच्या तिथे काम करत होते। त्यांनी मान्य एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेचं काम बघून त्यांनी आमच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आज त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। आज तुम्ही बघत असाल शेकडो कार्यकर्ते त्यांच्यावर या विभागात प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यावर चांगली मोठी जिम्मेदारी आता दिली जाईल। माननीय शिंदे साहेबांची भेट घडून त्यांच्यावर चांगली मोठी जिम्मेदारी दिली जाईल। या बोरिवलीमध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये सक्रियपणे काम करतील। सर्व जो निर्णय होता त्याबद्दल आश्चर्य ओढल्याचं पाहायला मिळतं आणि एकीकडे ठाकरे गटाला दिलासा देखील दिला। काय शेवटी सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठं न्यायालय आहे। वेट अँड वॉच केलं पाहिजे। आश्चर्य ओढले म्हणजे काही निर्णय दिला असं तर नाही होत ना। आणि शेवटी विधानसभेमध्ये जे काही घडतं त्याचा संपूर्ण अधिकार माननीय श्री नार्वेकर साहेबांना आहे, अध्यक्षांना असतो आणि मला वाटतं त्याच्यामध्ये दखलंदाजी सर्वोच्च न्यायालय करेल असं मला वाटत नाही। एकीकडे लोकसभा जवळ येऊ टेकलेली आहे, जागा वाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। भाजपकडून कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला दाबण्याचा प्रयत्न, मुंबईत फक्त एका जागेवर एकच सीट देण्याची त्यांची तयारी असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे। याच्या बाबतीत शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल। आम्ही सर्व शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत। पण आज बीजेपीच्या सपोर्टमुळे आम्ही सुद्धा सत्तेमध्ये आलेलो आहोत, हे पण आम्हाला विसरता कामा नये। त्यामुळे हे सर्व एकत्र येऊनच जे काही चांगल्या घटना घडतात, जे काही क्रांती घडते, सर्वांनी एकत्र येऊनच क्रांती करावी लागते। त्यामुळे सर्व आम्ही एकत्र आहोत।